नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दरवर्षी अर्थसंकल्पाकडे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गांना आज अखेर मोठा दिलासा मिळालाय. आतापर्यंत 5 लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना कर भरावा लागत नव्हता. आता ही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अमृत काळातल्या अर्थसंकल्पातली ही सर्वात महत्त्वाची घोषणा यंदाच्या बजेटमधून करण्यात आली आहे. नव्या कररचनेत हा बदल केला गेलाय. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान अनेक वस्तूंवरच्या कस्टम ड्युटी कमी करण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरचा कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली. या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरची कस्टम ड्युटी वाढणार असल्यानं सोनं, चांदी आणि प्लॅटिनमच्या दरामध्ये येत्या काळात वाढ होणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये रोजगार, उद्योग आणि महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महिलांसाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यासोबत पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. आपण जाणून घेऊयात जी कर प्रणाली आता अस्तित्वात आलेली आहे. नवी कर प्रणाली कशी आहे, त्याचा काय फायदा होणार आहे. बघा, वार्षिक उत्पन्न 7 लाखापर्यंत ज्यांचं होतं त्यांना पूर्वी 7,800 रुपये इतका कर द्यावा लागायचा. आता तो 0 असेल. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे कर द्यावा लागणार नाहीये. 8 लाखापर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 46,800 रुपये इतका कर द्यावा लागत होता. तो आता 36,400 द्यावा लागेल. म्हणजे 10,400 रुपयांचा एकूण फायदा आहे. 9 लाखापर्यंत 62,400 रुपये इतका कर द्यावा लागायचा पूर्वी. तो आता 46,800 रुपये द्यावा लागेल. म्हणजे 15,600 रुपयांचा फायदा झालाय. 10 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना 78,000 रुपये इतका कर द्यावा लागत होता. तो आता 57,200 रुपये इतका द्यावा लागेल. त्यामुळे 20,800 रुपयांचा फायदा होणार आहे. तर 15 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 2,37,000 इतका कर द्यावा लागायचा. तो कर आता 1,40,000 इतका द्यावा लागेल. म्हणजे 1,06,000 रुपयांचा त्यांना फायदा होणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जातो. पद्धतीचा दर्जा देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये झाला. त्याच्यामध्ये जवळजवळ 9,000 कोटीची तरतूद देखील त्याच्यामध्ये केलेली आहे. मला असं वाटतं की सर्वसमावेशक हा पूर्ण राज्यांचा विकास झाला पाहिजे. जेवढे देशातले आपले वंचित घटक आहेत त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे. पायाभूत सुविधा या जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. उद्योगाचा विस्तार झाला पाहिजे. उद्योगातनं बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हरित क्रांती करायची असं आपण म्हणतो. हरित क्रांती झाली होती असं आपण म्हणतो. पण हरित क्रांतीच्या दृष्टीनं पुन्हा एकदा वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठीचे अनेक प्रकल्प, अनेक योजना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि हा भावनिक देखील आहे. म्हणजे कोविडमध्ये ज्या छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं देशातल्या, त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका, नुकसान भरपाई देण्याची भूमिका ही अर्थसंकल्पामध्ये घेतलेली आहे. मी जो उल्लेख केला की विकासाबरोबर हा भावनिक देखील अर्थसंकल्प आहे, त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्यांना 3 लाखापर्यंत आता करच लागणार नाही आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक, गरीब लोक, आर्थिकदृष्ट्या 3 लाखापर्यंत टर्नओव्हर करणारी लोक ही बहुसंख्य आपल्या देशामध्ये आहेत. 12 लाखापर्यंतचा स्लॉट आहे, त्याच्यामध्ये 15 लाखापर्यंतचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की देशाच्या पूर्ण परिस्थितीचा, पूर्ण घटकांचा विचार करून या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक घटकाला न्याय दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट केली की आम्ही जिथं राहतो, म्हणजे माझा मतदारसंघ जो आहे तो समुद्राच्या किनाऱ्यावरचा मतदारसंघ आहे. आणि देशातल्या मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्यासाठी 6,000 कोटीची तरतूद
ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. 38,800 शिक्षकांच्या भरत्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्टार्टअपसाठी लघु आणि सूक्ष्म योजनेसाठी 2,000 कोटीचं कर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्टील इंडस्ट्रीला लागणाऱ्या रॉ मटेरियलमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. याचा फायदा हा गडचिरोली, चंद्रपूर याच्यामध्ये परवा आम्ही जी MOU करून स्टील इंडस्ट्री आणली त्याला देखील त्याचा फायदा होणार आहे. व्यवहारामध्ये आता पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. मला असं वाटतं की पारदर्शकता कशा पद्धतीनं असावी हे नुसत्या देशाला नाही जगाला दाखवण्याचं काम हे केंद्र सरकारनं याच्यातनं केलेलं आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रिकल गाड्यांच्या किमती कमी झाल्या. मोबाईल हा सर्वसामान्यांच्या हातामध्ये आला पाहिजे, त्याची कनेक्टिव्हिटी ही अतिशय सुलभ झाली पाहिजे, या दृष्टिकोनातनं मोबाईलच्या किमती ह्या कमी केलेल्या आहेत. पण इलेक्ट्रिकल व्हेकल ही सर्वसामान्यांच्या प्रत्येक घरामध्ये असावी हा उद्देश ठेवून इलेक्ट्रिकल व्हेकलच्या देखील किमती कमी केलेल्या आहेत. याचा देखील फायदा महाराष्ट्राला होणार आहे. कारण काल परवाच महिंद्रा अँड महिंद्रानं 10,000 कोटीचा इलेक्ट्रिकल व्हेकलचा MOU हा महाराष्ट्र सरकारबरोबर केलेला आहे. रत्नागिरीमध्ये एक इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रोजेक्ट येतोय, त्याला देखील हा फायदा होणार आहे. भविष्यामध्ये जे इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये येणार आहेत त्यांना या पॉलिसीचा फायदा होणार आहे. परवा टावर्सवरनं येताना ज्यावेळी जिंदाल ग्रुपचे अध्यक्ष मला भेटले, सज्जनजी जिंदाल, ते देखील इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये येत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलचे जी काय ग्रोथ होते, कारखाने येत आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जर इलेक्ट्रिकल व्हेकल घ्यायची असेल तर या केंद्र शासनाच्या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या जनतेला देखील फायदा होणार आहे. मी आपल्याला जसं म्हटलं की करामध्ये देखील फार मोठी सवलत देण्यात आलेली आहे. 50 विमानतळं देशामध्ये उभं करण्याचा निर्णय झाला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी देखील पैशाची तरतूद केलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते की ज्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली होती ती म्हणजे प्रत्येक गरिबाला घर असलं पाहिजे. तर त्या PM आवास योजनेला 66% आर्थिक वाढ दिलेली आहे आणि एकूण 80,000 कोटींची त्याला तरतूद केलेली आहे. याचा अर्थ भारतातला प्रत्येक नागरिक जसा श्रीमंत घरामध्ये राहतो तसा गरीब देखील घरामध्ये राहण्याचा त्याला अधिकार आहे. त्या दृष्टीनं ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नर्सिंग कॉलेज करण्याचा निर्णय झाला आहे. कालच आम्ही भरड धान्याची लागवडीच्या संदर्भातला मुख्यमंत्री महोदयांनी एक कार्यक्रम घेतलेला होता, त्याची जनजागृती करणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. अनुसूचित जातीसाठी 15,000 कोटीची तरतूद झालेली आहे. साक्षरतेसाठी NGO मार्फत काम करण्याचा निर्णय झाला आहे. ओव्हरऑल जर आपण निर्णय बघितले तर हे सर्वसामान्यांचे निर्णय आहेत आणि सर्वसामान्यांचं केंद्र सरकार आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारनं हे बजेट सादर केलेलं आहे आणि या बजेटमुळं मला असं वाटतं की भारत ज्या पद्धतीनं विकसनशीलतेकडे जातोय त्याच्या दुप्पट वेगानं जाईल याची मला खात्री आहे. विरोधक आरोप करतात की मुंबई महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला दिला जातो, केंद्राला जातो, मात्र महाराष्ट्रातून मुंबईला काही फारसं दिलं जात नाही. या बजेटनंतर देखील तशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. प्रत्येक विरोधकाची बजेटनंतरची प्रतिक्रिया गेली माझी 4थी टर्म आहे, दरवर्षी मी हीच ऐकतोय. त्याच्यामध्ये फार मोठं नवल काय आहे असं मला वाटत नाही. आता हे बजेट चांगलं आहे म्हटल्यानंतर परत संशयाचं वातावरण तयार होईल विरोधकांमध्ये. म्हणून चांगल्या बजेटला देखील वाईट म्हणणं ही प्रथा आहे आणि गरिबांना घरं देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा फायदा सगळीकडेच होणार आहे. नर्सिंग कॉलेज काढण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा फायदा सगळीकडेच होणार आहे. आणि म्हणून मी सांगितलं की राज्याला केंद्रबिंदू धरून आपण काही गोष्टी टीका टिप्पणी करण्यापेक्षा देशाच्या सर्वसामान्य जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून हा मांडलेला अर्थसंकल्प आहे आणि अर्थसंकल्प एवढा ये बजट वंचितों को वरीयता देता है. ये बजट आज की एस्पिरेशनल सोसाइटी वंचितों को वरीयता देता है. ये बजट आज की एस्पिरेशनल सोसाइटी, गांव, गरीब, किसान, सभी के सपनों को पूरा करेगा. मैं वित्त मंत्री बधाई देता हूं. साथियों और उनकी टीम को इस ऐतिहासिक साथियों
कड़ी मेहनत कर कुछ न कुछ सृजन करने वाले करोड़ों विश्वकर्मा इस देश के निर्माता है। लोहार, सुनार, कुम्हार, सुथार, मूर्तिकार, कारीगर, मिस्त्री, अनगिनत लोगों की बहुत बड़ी लंबी लिस्ट है। इन सभी विश्वकर्माओं की मेहनत और सृजन को देश इस बजट में पहली बार अनेक प्रोत्साहन योजना लेकर के आया है। ऐसे लोगों के लिए ट्रेनिंग, टेक्नोलॉजी, क्रेडिट और मार्केट सपोर्ट की व्यवस्था की गई है। पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान यानी पीएम विकास करोड़ों विश्वकर्माओं के जीवन में बहुत बड़ा बदलाव लाएगा। साथियों, शहरी महिलाओं से लेकर गांव में रहने वाली महिलाएं हो, कारोबार रोजगार में व्यस्त महिलाएं हो या घर काम में व्यस्त महिलाएं हो, उनके जीवन को आसान बनाने के लिए बीते वर्षों में सरकार ने अनेक विविध कदम उठाए हैं। जल जीवन मिशन हो, उज्ज्वला योजना हो, पीएम आवास योजना हो, ऐसे अनेक कदम, इन सबको बहुत बड़ी ताकत के साथ आगे बढ़ाया जाएगा। उसके साथ साथ महिला सेल्फ हेल्प ग्रुप एक बहुत बड़ा सामर्थ्यवान क्षेत्र आज भारत में बहुत बड़ी जगह अपने आप एक्वायर कर चुका है। उनको अगर थोड़ा सा बल मिल जाए तो मिरेकल कर सकते हैं। और इसलिए विमेन सेल्फ हेल्प ग्रुप उनके सर्वांगीण के विकास के लिए नई पहल इस बजट में एक नया आयाम जोड़ेगी। महिलाओं के लिए एक विशेष बचत योजना भी शुरू की जा रही है और जनधन अकाउंट के बाद ये विशेष बचत योजना सामान्य परिवार की गृहिणी माताओं बहनों को बहुत बड़ी ताकत देने वाली है। ये बजट सहकारिता को ग्रामीण अर्थव्यवस्था के विकास की दूरी बनाएगा। सरकार ने कोऑपरेटिव सेक्टर में दुनिया की सबसे बड़ी अन्न भंडारण योजना बनाई है, स्टोरेज कैपेसिटी। बजट में नए प्राइमरी कोऑपरेटिव्स बनाने के लिए एक महत्वाकांक्षी योजना का भी ऐलान हुआ है। इससे खेती के साथ साथ दूध और मछली उत्पादन के क्षेत्र का विस्तार होगा। किसानों, पशुपालकों और मछुआरों को अपने उत्पाद की बेहतर कीमत मिलेगी। साथियों, अब हमें डिजिटल पेमेंट्स की सफलता को एग्रीकल्चर सेक्टर में दोहराना है। इसलिए इस बजट में हम डिजिटल एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर की एक बहुत बड़ी योजना लेकर आए हैं। आज दुनिया इंटरनेशनल मिलेट ईयर मना रही है। भारत में मिलेट्स के अनेक प्रकार हैं, अनेक नाम है। आज जब मिलेट्स घर घर में पहुंच रहा है, पूरी दुनिया में पॉपुलर हो रहा है, तो उसका सर्वाधिक लाभ भारत के छोटे किसानों के नसीब में है। और इसलिए आवश्यक है कि नए तरीके से उसको आगे ले जाया जाए। इसकी एक नई पहचान, विशेष पहचान आवश्यक है। इसलिए अब इस सुपर फूड को श्री अन्न की नई पहचान दी गई है। उसके प्रोत्साहन के लिए भी अनेकविध योजनाएं बनाई गई हैं। श्री अन्न को दी गई प्राथमिकता से देश के छोटे किसानों, हमारे आदिवासी भाई बहन जो किसानी करते हैं, उनको आर्थिक संबल मिलेगा और देशवासियों को एक स्वस्थ जीवन मिलेगा। साथियों, ये बजट सस्टेनेबल फ्यूचर के लिए, ग्रीन ग्रोथ
ग्रीन इकोनॉमी, ग्रीन एनर्जी, ग्रीन इंफ्रास्ट्रक्चर और ग्रीन जॉब्स को एक अभूतपूर्व विस्तार देगा। बजट में हमने टेक्नोलॉजी और न्यू इकोनॉमी पर बहुत अधिक बल दिया है। एस्पिरेशनल भारत आज रोड, रेल, मेट्रो, पोर्ट, वाटरवेज हर क्षेत्र में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर चाहता है। नेक्स्ट जनरेशन इंफ्रास्ट्रक्चर चाहिए। 2014 की तुलना में इंफ्रास्ट्रक्चर में निवेश पर 400% से ज्यादा की वृद्धि की गई है। इस बार इंफ्रास्ट्रक्चर पर 10 लाख करोड़ रुपए का अभूतपूर्व इन्वेस्टमेंट भारत के विकास को नई ऊर्जा और तेज गति देगा। ये निवेश युवाओं के लिए रोजगार के नए अवसर पैदा करेगा, एक बहुत बड़ी आबादी को आय के नए अवसर उपलब्ध कराएगा। इस बजट में ईज ऑफ डूइंग बिजनेस के साथ साथ हमारे उद्योगों के लिए क्रेडिट सपोर्ट और रिफॉर्म्स के अभियान को आगे बढ़ाया गया है। एमएसएमई के लिए 2 लाख करोड़ रुपए के अतिरिक्त ऋण की गारंटी की व्यवस्था की गई है। अब प्रिजम्पटिव टैक्स की लिमिट बढ़ने से एमएसएमई को ग्रो करने में मदद मिलेगी। बड़ी कंपनियां द्वारा एमएसएमई को समय पर पेमेंट मिले, इसके लिए नई व्यवस्था बनाई गई है। साथियों, बहुत तेजी से बदलते भारत में मध्यम वर्ग, विकास हो या व्यवस्था हो, साहस हो या संकल्प लेने का सामर्थ्य हो, जीवन के हर क्षेत्र में आज भारत का मध्यम वर्ग एक प्रमुख धारा बना हुआ है। समृद्ध और विकसित भारत के सपनों को पूरा करने के लिए मध्यम वर्ग एक बहुत बड़ी ताकत है। जैसे भारत की युवा शक्ति ये भारत का विशेष सामर्थ्य है, वैसे ही बढ़ता हुआ भारत का मध्यम वर्ग भी एक बहुत बड़ी शक्ति है। मध्यम वर्ग को सशक्त बनाने के लिए हमारी सरकार ने बीते वर्षों में अनेकों निर्णय लिए और ईज ऑफ लिविंग को सुनिश्चित किया है। हमने टैक्स रेट को कम किया है, साथ ही प्रोसेस को सिंप्लीफाई, ट्रांसपेरेंट और फास्ट किया है। हमेशा मध्यम वर्ग के साथ खड़ी रहने वाली हमारी सरकार ने मध्यम वर्ग को टैक्स में बड़ी राहत दी है। इस सर्वस्पर्शी और विकसित भारत के निर्माण को गति देने वाले बजट के लिए मैं फिर एक बार निर्मला जी और उनकी पूरी टीम को बहुत बहुत बधाई देता हूं और देशवासियों को भी बहुत बधाई के साथ साथ मैं आह्वान करता हूं, आइए अब नया बजट आपके सामने है, नए संकल्पों को लेकर के चल पड़े। 2047 में समृद्ध भारत, समर्थ भारत, हर प्रकार से संपन्न भारत हम बना के रहेंगे। आइए इस यात्रा को हम आगे बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या या बजेटचं वर्णन भारताला पुढे नेणारं बजेट, भारताला एका उंचीवर नेणारं बजेट असं केलेलं आहे। सर्वसामान्य माणसांबरोबरच तरुणांना असेल, उद्योजकांना असेल, शेतकऱ्यांना असेल, गृहिणींना असेल, सगळ्यांनाच दिलासा देणारं, सगळ्यांसाठी विकासाचे नवे दरवाजे उघडणारं हे बजेट आहे अशा शब्दात त्यांनी या बजेटचं कौतुक केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आजच्या या बजेटच्या माध्यमातून पायाभूत सुविधांवर तब्बल 10 लाख कोटी रुपये खर्च करून विकासाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपण केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।